विद्याधन स्कॉलरशिप ज्या विद्यार्थ्यांचं 10वी झालेलं आहे आणि 10वीमधून 11वीमध्ये प्रवेश घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 10,000 रुपये एवढी जी काही स्कॉलरशिप आहे तर ती दिल्या जाणार आहे विद्याधन स्कॉलरशिप 2026 या नावाने। आता ते महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी असतील किंवा इतर कोणत्याही राज्यातील विद्यार्थी असतील तर या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये 11वी आणि 12वीसाठी जे काही तर एवढी स्कॉलरशिप या ठिकाणी इथं दिल्या जाणार आहे। आता ही जी काही स्कॉलरशिप आहे तर ही कोणाच्या अंतर्गत या ठिकाणी दिल्या जाणार आहे तर हे जे काही स्कॉलरशिप देणार आहे ते आहे सरोजिनी दामोदर फाउंडेशन SDF यांच्या अंतर्गत जी काही आहे तरी स्कॉलरशिप या ठिकाणी इथं प्रोव्हाइड केली जाणार आहे। आता या ठिकाणी मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप जी काही आहे तरी प्रोव्हाइड केली जाईल 10,000 रुपये एवढी जी काही स्कॉलरशिप आहे आणि ही जी काही स्कॉलरशिप आहे तर ही असणार आहे पर इयर। ओके, 11वी आणि 12वी यांच्यासाठी जी काही तर ही पर इयर दिल्या जाणार आहे, पर मंथ नाही आहे, ही स्कॉलरशिप असणार आहे पर इयरच्या बेसिसवरती जी काही तर ही स्कॉलरशिप या ठिकाणी विद्यार्थ्याला प्रोव्हाइड केली जाणार आहे। त्यानंतर बघा आता की यांची जी काही स्कॉलरशिप आहे तर याच्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठीच्या काय काय अटी यांनी दिल्यात आलेल्या आहेत। ऑलमोस्ट कोणतेही तुम्ही राज्यातले जर असाल तर सेमच या ठिकाणी जे काही आहेत तर यांच्या अटी या ठिकाणी इथं देण्यात आलेले। आता जे विद्यार्थी काय आहेत की 11वीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना जे काही तर विद्याधन शिष्यवृत्ती कार्यक्रम 2026 या नावाने जी काही तर ही शिष्यवृत्ती या ठिकाणी इथं दिली जाणार आहे। आता ही जी काही रक्कम आहे तर ही रक्कम 11वी आणि 12वीसाठी जर बघितली 11वी व 12वीसाठी या वार्षिक शिष्यवृत्ती रक्कम जी काही तर ती 10,000 रुपये या ठिकाणी इथे असणार आहे। म्हणजे 11वीला 10,000 आणि 12वीला 10,000 अशा या पद्धतीने जे काय तर या ठिकाणची ही स्कॉलरशिप आपल्याला इथे दिली जाणार आहे। त्याच्यानंतर जर बघितलं तर इथे पात्रतेचे निकष नेमके काय काय आहेत तर ऑलमोस्ट ज्या काही आपल्या स्कॉलरशिप आहेत त्या स्कॉलरशिपला जे उत्पन्न आहेत तर ते 2 लाखापेक्षा कमी किंवा 3.5 लाखापेक्षा कमी किंवा 8 लाखापेक्षा कमी अशा पद्धतीचे जे काही आहेत तर ते देण्यात आलेले आहेत। म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना जे काही आहेत तर या ठिकाणी ह्या जे काही स्कॉलरशिप आहेत तर त्या दिल्या जातात की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांनी आपलं पुढचं जे काही एज्युकेशन आहे तर ते सुरू ठेवावं आणि त्यांना एक आर्थिक मदत म्हणून जे काही तर या ठिकाणी ह्या स्कॉलरशिप दिल्या जातात। आणि या सगळ्या स्कॉलरशिपची जी काही आहे तर ती माहिती आपण या चॅनलवरती देणार आहे। मग ती तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या बेसवरती असू द्या म्हणजे पहिलीपासून तर पदवीपर्यंतच्या ज्या काही स्कॉलरशिप दिल्या जातात या सगळ्या स्कॉलरशिपची जी काही माहिती आहे तर ती तुम्हाला या चॅनलवरती इथं दिल्या जाईल। चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जे काय तर हे शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या स्कॉलरशिपचा बेनिफिट जो काही तर तो घेता येईल। या म्हणा किंवा इतर ज्या काही स्कॉलरशिपची माहिती आपण देतोय तर त्यापैकी कोणती ना कोणती एखादी स्कॉलरशिप जे काही तर तुम्हाला त्या ठिकाणी तिथे मिळू शकते आणि तुम्हाला एक आर्थिक सहाय्य जे काही तर त्या ठिकाणी मिळेल आणि पुढचं जे काही शिक्षण आहे तुमचं तर ते त्या ठिकाणी तिथे सुरू राहील। मग या ठिकाणी जर बघितलं तर इथे आपलं उत्पन्नाचं जे काही उत्पन्न आहे आपल्या कुटुंबाचं तर ते किती असलं पाहिजे तर 2 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। जर 2 लाखाच्या पेक्षा जास्त उत्पन्न जर असेल तर या ठिकाणी या स्कॉलरशिपचा फायदा घेता येणार नाही आहे। मग 2 लाखापेक्षा जे काही तर कमी या ठिकाणी आपलं उत्पन्न असेल तर आपण म्हणजे कुटुंबाचं आपल्या पालकांचं जे काही उत्पन्न आहे तर ते 2 लाखापर्यंत असणं आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवाराने 2026मध्ये महाराष्ट्रातून इयत्ता 10वी पास केलेले असणं आवश्यक आहे। म्हणजे 2026ला आता रिसेंटली जे काही तर तुम्ही 10वी पास या ठिकाणी झालेले पाहिजे। त्यानंतर सध्या अर्जदार 11वीत किंवा डिप्लोमा प्रथम वर्षात शिकत असावा। म्हणजे जे विद्यार्थी डिप्लोमाला ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले त्या विद्यार्थ्यांनासुद्धा याचा फायदा मिळणार आहे आणि जे विद्यार्थी 11वीमध्ये प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा या स्कॉलरशिपचा जे काही आहे तर इथे फायदा मिळणार आहे। त्यानंतर सामान्य विद्यार्थ्यांनी जे काही आहे तर 10वीत किमान 85% गुण किंवा 8.9 एवढा जो काही CGPA आहे तर तो आपला प्राप्त झाला पाहिजे। म्हणजे तुम्हाला जर पर्सेंटेज बेसिसवरती जर असेल तर पर्सेंटेज बेसिसवरती तुम्हाला 85% कमीत कमी मार्क जे काही आहेत तर या ठिकाणी असणं आवश्यक आहे। आणि जर तुमचं CGPA असेल तर CGPAला या ठिकाणी आपल्याला 8.9 एवढा CGPA आपला पाहिजे। त्यानंतर जे विद्यार्थी दिव्यांग आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी थोडीशी सूट देण्यात आलेली। मग या ठिकाणी जे काही तर 75% गुण या विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे जे विद्यार्थी दिव्यांग आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी। आणि 7.9 एवढा जो काही आहे तर तो CGPA या ठिकाणी इथं आवश्यक आहे। जे विद्यार्थी या ठिकाणी इथं अप्लाय करू इच्छितात
त्यांसाठी ही पात्रतेचे जे काही आहेत तर इथं अटी देण्यात आलेल्या आहेत. आता याची निवड प्रक्रिया नेमकी कशी आहे, ओके, की आता हे विद्यार्थी जे काही आहेत तर हे कशा पद्धतीने इथं निवडले जाणार आहेत. अर्जामधून विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता बघितली जाईल, त्यानंतर कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमी जी काही आहे तर ही बघितली जाईल. आता हे जे काही सगळे अर्ज आपल्याला करायचे तर हे ऑनलाईन पद्धतीने जे काही तर या ठिकाणी अर्ज करायचे आणि ही ऑनलाईन पद्धतीने जे काही आहे तर आपली या ठिकाणी इथं निवड केली जाणार आहे. त्याच्यानंतर बघा, पूर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा व इंटरव्ह्यू देण्यासाठी ऑनलाईनच जे काही आहे तर या ठिकाणी इथं बोलवलं जाईल. म्हणजे यांची जी काही परीक्षा आहे तर ती एक रिटर्न एक्झाम होणार आहे आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे. ओके, यामध्ये जे काही आहे तर तुम्हाला ह्या 2 परीक्षा इथं द्याव्या लागतील. बाकीच्या ज्या काही स्कॉलरशिप ऑदर ज्या मी काही सांगितलेल्या आहेत त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा काही याच्यामध्ये पेपर नाही आहे. त्यासाठी तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता आणि त्या निवड समितीच्या क्रायटेरियामध्ये जर समजा तुम्ही बसत असाल तर त्या ठिकाणी तिथे निवड होणार. पण या स्कॉलरशिपमध्ये जे काही आहेत तर आपल्याला ऑनलाईन परीक्षा आणि इंटरव्ह्यू ह्या 2 गोष्टी जे काही तर या ठिकाणी इथं द्याव्या लागतील, तरच आपण या स्कॉलरशिपसाठी जे काही तर इथं पात्र होणार आहे. आता हे कसं असते की ज्या ज्या फाउंडेशन आहेत किंवा ज्या काही प्रायव्हेट स्कॉलरशिप आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या संस्थेवरती डिपेंड असतात. म्हणजे त्यांना पेपर घ्यायचा नाही घ्यायचा, कोणत्या क्रायटेरियावरती निवड करायची विद्यार्थ्यांची, कशा पद्धतीने परीक्षेमध्ये काही बदल करायचे का किंवा स्कॉलरशिपमध्ये काही बदल करायचे का, हे सगळं काही त्या समितीवरती आणि त्या फाउंडेशनवरती जे काही आहे तर ते डिपेंड राहते. त्यानंतर बघा, ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची जी काही आहेत तर गृहभेट पूर्ण केली जाईल. म्हणजे की या ठिकाणी जे काही तर तुमच्या घरीसुद्धा भेट जी काही आहेत तर इथं दिली जाईल आणि त्याच्यानंतर पुढची जी काही प्रक्रिया आहे तर ती त्या ठिकाणी तिथं केली जाईल. तुमची अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना SDF कडून आयोजित करण्यात येणाऱ्या निवासी प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे लागेल. आता जे काही यांचं निवासी प्रशिक्षण शिबिर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे काही तर सहभागी होणं आवश्यक आहे. आता हे स्कॉलरशिप देत आहेत म्हणल्यावर यांच्या काही जे काही आहेत तर त्या अटी त्या ठिकाणी तिथे असणार आहे. त्या अटी आपल्याला जे काही तर या ठिकाणी इथं पूर्ण कराव्या लागणार आहे, तरच आपण यासाठी जे काही तर इथं पात्र ठरणार आहे. आता दुसरा एक मुद्दा जो काही आहे तर महत्त्वाच्या तारखा काय काय आहे, म्हणजे तुम्ही कधीपर्यंत साधारणतः या ठिकाणी इथं अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी जे काही आहे तर 10 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला जो काही तर अर्ज करता येणार आहे. अर्ज जे काही तर या ठिकाणी इथं सुरू झालेले, तुम्ही तिथे जाऊन जे काही आहे तर स्कॉलरशिपच्या याच्यावरती अप्लाय करू शकता. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा जी काही आहे तर तुमची 23 ऑगस्ट 2026 रोजी या ठिकाणी इथं होणार आहे. यांनी परीक्षेची तारीखसुद्धा जी काही तर इथं जाहीर केलेली आहे. म्हणजे त्या पद्धतीने जे काही आहे तर आपण या ठिकाणी तयारीला लागू शकतो. त्यानंतर इंटरव्ह्यूचा जो काही कालावधी आहे तर तो 29 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 या दरम्यान जे काही आहे तर या ठिकाणी इथे असणार आहे. तपशिलावर तारखा व वेळा संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात येतील. ओके, म्हणजे आता जर समजा तुम्ही भरपूर विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी इथं अप्लाय केलेले भरपूर विद्यार्थ्यांनी, तर त्यांची परीक्षा जी काही आहे, इंटरव्ह्यू असेल किंवा बाकीच्या ज्या काही तारखा आहेत तर त्यांना या ठिकाणी जे काही आहेत तर त्या कळविण्यात येतील असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे सरोजनी अमोधरण फाउंडेशन जे काही आहे तर यांच्या अंतर्गत जे काही तर ही स्कॉलरशिप या ठिकाणी इथं विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. आता इथं आवश्यक कागदपत्रे कोणकोणते इथे लागणार आहेत तर बघा, याच्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो लागेल, 10वीची गुणपत्रिका जी काही तर ती लागणार आहे. कारण आपण 10वीच्या बेसवरती जे काही तर या ठिकाणी इथं स्कॉलरशिपला अप्लाय करतोय, त्याच्यामुळं इथे जे काही आहेत तर पासपोर्ट साईज फोटो, 10वीची गुणपत्रिका, त्यानंतर शासनाने प्रदान केलेले दिव्यांग प्रमाणपत्र. जर तुम्ही हँडिकॅप असाल, दिव्यांग असाल तरच यासाठी जे काही आहे तर हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. अन्यथा तुमच्याकडे नसलं तरीसुद्धा या ठिकाणी इथं चालणार आहे. तहसीलदाराने दिलेल्या उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी जो काही आहे तर तहसीलदारांकडून जो काही आपल्याला उत्पन्नाचा दाखला मिळेल आपल्या आईवडिलांच्या नावाने तर तो असणं आपल्याकडे जो काही आहे तर तो या ठिकाणी आवश्यक आहे. राशन कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही. ओके, यांनी इथं क्लिअर देण्यात आलेले राशन कार्डच्या बेसिसवरती जे काही आहे तर विद्यार्थ्यांना इथं स्कॉलरशिप दिली जाणार नाही. तुम्हाला उत्पन्नाचा दाखलाच या ठिकाणी जो काही तर तो आवश्यक आहे आणि तो सुद्धा तहसीलमधून काढलेला जो काही आहे तर तो उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी इथे लागणार आहे. यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे काही वरील सर्व कागदपत्रे जे काही तर अपलोड केल्यानंतरच अर्ज वैध मानला जाईल. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी हे जे काही डॉक्युमेंट आहेत ज्यावेळेस आपण फॉर्म भरणार आहे त्या फॉर्ममध्ये इथं अपलोड आपल्याला हे जे काही डॉक्युमेंट आहेत तर ते करायचे. आता तुम्हाला काही अडचणी असतील तर या ठिकाणी इथं नंबर देण्यात आलेले सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत या नंबरवरती जे काही तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकता. या विद्याधन स्कॉलरशिपबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील तर हा यांचा या फाउंडेशनचा नंबर आहे. तुम्ही यांना या ठिकाणी जे काही तर इथं कॉल करू शकता. ऑनलाईन अर्ज आता नेमका कसा करायचा आहे तर त्याची माहिती या ठिकाणी इथं आहे आपल्याला.
आता ऑनलाईन अर्ज जो काही आहेत तर विद्याधन.org या वेबसाईटवरती तुम्हाला इथे जायचं आहे. याच्यावरती जाऊन जे काही आहेत तर महाराष्ट्र 11th स्टँडर्ड प्रोग्राम 2026 हे आपल्याला या ठिकाणी इथं निवडायचं आहे. स्वतःचा ईमेल आय डी वापरा, जो की आपला ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला एक ईमेल आय डी जो काही आहे तर तो क्रिएट करायचा स्वतःच्या नावाने आणि तो जो काही ईमेल आय डी असेल तर तो वापरा. नोंदणी करताना आपले नाव, आडनाव, ईमेल आय डी, त्यानंतर पासवर्ड जो काही आहे तर तो तयार करायचा आहे आपल्याला. आपलं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे, त्याच्यानंतर आपलं आडनाव असेल म्हणजे पूर्ण माहिती जी काही आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी बेसिक माहिती भरायची आहे. आणि ही बेसिक माहिती भरल्याच्यानंतर मग आपण जे काही आहेत तर पुढे जाऊ शकतो. ॲक्टिवेट केलेला ईमेल आय डी, तयार केलेला पासवर्ड सुरक्षित लिहून ठेवा, कारण की तो पुढे जो काही आहे तर तो आपल्याला लागणार आहे. आता इथे हे सगळं झाल्याच्यानंतर परत एकदा लॉग इनचं ऑप्शन तुम्हाला येईल किंवा मग या ठिकाणी जे काही आहे तर अप्लाय नाऊवरती जे काही तर तुम्हाला इथे क्लिक करायचे. मग खाते जे काही आहेत तर सक्रिय होईल त्या ठिकाणी तिथे आणि त्यानंतर लॉग इन करून अर्ज भरावा. म्हणजे आपल्याला परत जे काय तर इथे लॉग इन करायचं आणि लॉग इन करून जो काही तर तो पूर्ण अर्ज या ठिकाणी इथे भरायचा. जी माहिती त्यांनी आपल्याला विचारलेली ती संपूर्ण माहिती जे काय तर देण्यात इथं आवश्यक आहे. तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, त्याच्यानंतर ते विचारतील तुमचा विचारलं तर आधार नंबर, काय जे असतील जी काही माहिती त्यांनी विचारली तर ती माहिती तुम्हाला या ठिकाणी इथं देणं आवश्यक आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज सबमिशन सक्सेसफुल झाला हे तपासा. जर समजा तुमचं सबमिशन सक्सेसफुल जर म्हटलं तर तुमचा अर्ज जो काही आहे तर तो सक्सेसफुली भरला गेला असं या ठिकाणी इथे गृहीत धरायचं आहे. आणि भविष्यातील अपडेट जी काय तर ईमेल किंवा SMS द्वारे जी काही तर ती तुम्हाला देण्यात येईल. त्याच्यामुळं जो काही ईमेल आय डी तुम्ही टाकणार आहे तो तुमच्याकडे ॲक्टिव्ह असला पाहिजे. त्याच्यानंतर जो मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्ही टाकणार आहे त्याच्यावरती SMS सुद्धा येणार आहे. तर तो जो काही मोबाईल नंबर तुम्ही टाकणार आहे तो स्वतःचाच टाका, इतर मित्राचा वगैरे किंवा कोणाचा जो काही आहे तर त्या ठिकाणी नंबर टाकू नका, जेणेकरून तुम्हाला जे काही आहे तर लगेचच अपडेट या ठिकाणी इथे मिळत राहील त्यांच्याद्वारे. ओके, तर हे अशा पद्धतीची जी काही आहे तर तुम्हाला या ठिकाणी इथं स्कॉलरशिप मिळणार आहे. तर 11वीसाठी 10,000 आणि 12वीसाठी जे काय तर 10,000. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत जे काही आहे तर ही माहिती पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा या स्कॉलरशिपचं जे काही आहे तर इथे फायदा मिळेल. धन्यवाद मित्रांनो.